माननीय कांशीरामजी यांच्या बौद्ध धम्मविषयक चिंतन आणि कार्यवाच्या संबंधानं बहुजन संघटकच्या सर्व दर्शक आणि चाहत्या वर्गासोबत चर्चा करताना मी सर्वांना प्रथमतः जय भीम करतो। जय भीम का नारा गूंजेगा भारत के कोने कोने में। 1988च्या दरम्यान मान्यवर कांशीरामजी यांनी हा नारा दिला, बहुजनों की क्या पहचान, नीला झेंडा हाती निशान। हे घोषवाक्य घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचा, फुले शाहू आणि तथागतांचा विचार घेऊन मान्यवर कांशीरामजी हे संपूर्ण देशामध्ये आणि देशातल्या दुर्गम भागामध्ये अहोरात्र आयुष्यभर प्रचार आणि प्रसार करत फिरत राहिले। खऱ्या अर्थानं चरत भिकवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय अट्ट हिताय सुखाय। हा जो तथागताचा संदेश आहे, हा संदेश घेऊन बहुजनांच्या कल्याणासाठी आणि बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी मान्यवर कांशीरामजी यांनी समस्त देशामध्ये, देशातल्या दुर्गम भागामध्ये भीम नाही तेथे भीम न्यावा, संगे ज्योतिबाला घ्यावा। वामनदादा कर्डकांनी जो हा संदेशाने जे संकल्प सोडला, अगदी तोच संकल्प मान्यवर कांशीरामजी यांनी आपला ध्येयवाद बनवून समस्त देशामध्ये आणि संपूर्ण बहुजन समाजामध्ये त्यांनी याचं बीजारोपण करण्याचं कार्य केलं। आणि म्हणून आज 9 ऑक्टोबर हा मान्यवर कांशीरामजी यांच्या महापरिनिर्वाण दिनाचा स्मृती दिन आहे। आणि म्हणून त्यांचा स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून, तद्वतच आज 14 ऑक्टोबर हा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन दिन आहे। 1956 रोजी आजच्या दिवशी सकाळी 9:30 बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 5 लाख अनुयायांना, जे नागपूरच्या नागभूमीवर उपस्थित होते, त्या दीक्षाविधीच्या सोहळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 5 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। आणि या धम्मचक्र प्रवर्तनाच्या या दिनानिमित्त मी बहुजन संघटक या समाज माध्यमावरील दृक्क श्राव्य माध्यमातून माझं संभाषण ऐकणाऱ्या समस्त बहुजनांना मी हार्दिक मंगल शुभ कामना देतो। आणि आज एका वेगळ्या विषयावर, जो विषय महाराष्ट्रामध्ये एका दृष्टीनं
दुर्लक्षित राहिलेला आहे, अशा विषयावर मी आपल्याशी चर्चा आणि संभाषण करू इच्छितो. तो विषय म्हणजे महाराष्ट्रातील बहुसंख्य बुद्धिवादी आणि आंबेडकरवादी समाजाने मान्यवर कांशीरामजी यांच्या धम्मविषयक विचाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कांशीरामजींनी बौद्ध धम्म का स्वीकारला नाही किंवा कांशीरामजी हे बौद्ध विचाराचे नव्हते, आंबेडकरवादी असतील पण ते बौद्ध विचाराचे नव्हते, अशा प्रकारच्या काही संभ्रमित करणाऱ्या बाबी कांशीरामजीच्या हयातीमध्ये, तद्वतच कांशीरामजीच्या महापरिनिर्वाणानंतरही अनेक लोकांकडून ह्या चर्चिल्या जात असतात. आणि म्हणून या बहुजन संघटक समाज माध्यमावरील वाहिनीचे संचालक आमचे मित्र राहुल खांडेकर यांनी चर्चा करून या विषयावर मला बोलण्याची संधी दिलेली आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये मान्यवर कांशीरामजीच्या सानिध्यात राहण्याची मला संधी मिळाली. मी 1 महिना ऑक्टोबर 90मध्ये 1 महिना मी कांशीरामजी साहेबांच्या सानिध्यामध्ये दिल्ली येथील कार्यालयामध्ये 1 महिना मी त्यांच्या सानिध्यात होतो, त्यांच्या सहवासात होतो. आणि 1980 पासून ते 2006 पर्यंत म्हणजे कांशीरामजी साहेबांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत मी मान्यवर कांशीरामजी यांच्या चळवळीमध्ये सक्रिय राहिलेला आहे. आणि म्हणून कांशीरामजी साहेबांचं बौद्ध धम्माविषयी काय विचार होते, काय कार्य होते, या अनुषंगानं मी या ठिकाणी माझ्या विचाराची मांडणी करणार आहे. मला 1980 ते 2006 या प्रदीर्घ कालावधीमध्ये कांशीरामजी साहेबांचे धम्मविषयक विचार आणि कार्य पाहण्याची, जवळून अनुभवण्याची जी काही संधी मिळाली, त्या आधारे मी माझ्या विचाराची या ठिकाणी मांडणी करीत आहे. बांधवांनो, कांशीरामजी साहेबांच्या संबंधानं जर बोलायचं झालं, प्रकर्षानं महाराष्ट्रीय आपण जनता आहोत, तेव्हा महाराष्ट्रातील जे काही बौद्धजन आहेत त्यांची कांशीरामजीकडे पाहण्याची जी काही दृष्टिकोन आहे, त्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी म्हणेन, महाराष्ट्र के लोग कांशीरामजी के संबंध में, महाराष्ट्र के लोग कांशीरामजी के संबंध में जानते कम और तानते हैं ज़्यादा. महाराष्ट्र के लोग कांशीरामजी के संबंध में जानते कम और तानते हैं ज़्यादा, विचारधारा में बहते कम और उखानते हैं ज़्यादा. विचारधारा में बहते कम और उखानते हैं ज़्यादा. आणि म्हणून साहेबांच्या बौद्ध धम्मविषयक विचाराच्या संबंधानं महाराष्ट्रामध्ये समज कमी आणि गैरसमज जास्त आहेत, गैरसमज जास्त आहेत. त्यासाठी काही हितसंबंधी लोकांचं देखील त्याच्यामध्ये कटकारस्थान असू शकते. आणि म्हणून मी याविषयी विचार मांडण्याचं एक प्रयत्न आपल्यासमोर करत आहे. बंधुजनो, भगिनींनो, मान्यवर कांशीराम साहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला, विचाराला मिशन हे नाव दिलेलं होतं. बाबासाहेब आंबेडकर का मिशन. कांशीरामजी आपल्या हयातीमध्ये, आपल्या जीवनामध्ये या चळवळीला मिशन म्हणून संबोधित होते. आणि बाबासाहेब का मिशन अधूरा, कांशीरामजी करेगा पूरा.
अशा पद्धतीचा विचार, अशा पद्धतीचा एक ध्येय उराशी बाळगून कांशीरामजी साहेब यांनी कार्य केलेलं आहे. आता मिशन म्हणत असताना कांशीरामजी साहेबांनी 3 गोष्टीचा या मिशनमध्ये समावेश त्यांच्या विचारसरणीच्या माध्यमातून केलेला आहे. नंबर 1, कांशीरामजी साहेब म्हणतात कि बाबा साहब का जो मिशन है वो मिशन है 1936 में बाबा साहब ने हमें जातिवाद का विनाश करना, जाति निर्मूलन करना, यह मिशन हमें 1936 में बाबा साहब ने दिया है. तो बाबा साहब का जो मिशन है यह इस देश से जातिवाद का पूर्णतः निर्मूलन करना, यह बाबा साहब का मिशन है. और इस मिशन को कामयाब करने के लिए मान्यवर कांशीराम जी ने अपना तहे दिल से पूरी जिंदगी में प्रयास किया है. जातिवाद का विनाश करना ये बाबा साहब का प्रथम मिशन है जो 1936 में बाबा साहब ने हमें दिया है. यानंतर जे दुसरं मिशन आहे, जे कांशीराम जी म्हणतात कि हमको बाबा साहब ने जो दूसरा मिशन दिया है वो है राज्यकर्ता शासन वर्ग बनना, राज्यकर्ती जमात बनो. बाबा साहब ने कहा कि हमें शासन करती जमात बनना है. 1937 में 1936 में बाबा साहब अम्बेडकर ने जो स्वतंत्र मजदूर पक्ष की स्थापना की, 1935 के भारत कायदे के तहत, भारत अधिनियम के तहत जब रिप्रेजेंटेटिव गवर्नमेंट का प्रणाली भारत में लागू हुई तो 1937 में बाबा साहब अम्बेडकर ने हमारे सामने दूसरा मिशन रखा और बाबा साहब ने कहा स्वतंत्र मजदूर पक्ष स्थापित करके की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची राज्यकर्ती जमात बनायचं आहे. गो अँड राईट ऑन युअर वॉल ऑफ हाउसेस दैट यू आर टू बी द रूलर ऑफ दिस कंट्री. आपने घरों के दीवारों के ऊपर जाकर लिख दो कि तुम्हें इस देश का हुक्मरान बनना है. तर कांशीरामजी साहेब म्हणतात की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी हे दूसरं मिशन दिलेलं आहे जिसकी हमें पूर्तता करना चाहिए. बाबा साहब के होते हुए हमें इस देश का हुक्मरान बनाने की बाबा साहब ने कोशिश की, हमें कई प्रकार के साधन उपलब्ध करके दिए, लेकिन बाबा साहब के चले जाने के बाद हम इस देश के हुक्मरान नहीं बन पाए. तो ये जो मिशन अधूरा है, ये मिशन को हमें कामयाब बनाना है. बाबा साहब का मिशन अधूरा कांशीराम और उनके साथी करेंगे पूरा. तो ये दूसरा मिशन है. इसके बाद बाबा साहब ने जो तीसरा मिशन दिया, वो तीसरा मिशन है 1956 को 14 अक्टूबर 1956 को नागपुर के दीक्षा भूमि मैदान पर जब बाबा साहब ने अपने 5 लाख अनुयायियों को बुद्ध धम्म की जब दीक्षा दी, धम्म चक्र प्रवर्तन किया, तो बाबा साहब ने कहा कि मुझे और हमारे साथियों को इस देश में भारत को बुद्धमय बनाना है. भारत को बुद्धमय बनाना ये हमारा तीसरा मिशन है. और ये तीनों मिशन को मद्देनजर रखते हुए कांशीराम जी साहब ने अपना कारवा जो है वो शुरू किया है. कांशीराम साहब ने अपना कारवा ये तीनों मिशन को कामयाब बनाने के लिए अपना कार्य और कारवा जो है वो बनाया है. तो ये तीनों मिशन जो है वो कांशीराम साहब ने
किस प्रकार से कामयाब बनाने की कोशिश की है, उनका उसके बारे में क्या विचार था, तो उनका विचार मंथन और कार्य, इस बारे में मैं आपके साथ संगोष्ठी कर रहा हूं। तो साथियों, कांशीराम साहब ने अपनी विचारधारा रखते हुए और बाबा साहब के मिशन को कामयाब करने के लिए जब कांशीराम साहब ने अपने मूवमेंट के जो पुर्जे बनाए, अपने मूवमेंट के जो ऑर्गेनाइजेशंस बनाए, जो ऑर्गन बनाए हैं, तो वो हमारे सामने 4 प्रकार के ऑर्गन्स हमें नजर आते हैं। 4 प्रकार के। प्रारंभिक दौर में अपनी मूवमेंट चलाने के लिए कांशीराम जी साहब ने बामसेप का निर्माण किया। 1978 में बामसेप का निर्माण करने के बाद कांशीराम साहब ने अपने जो रिसोर्सेस है, पहला जो उन्होंने पूरे देश में सेमिनार लिया, तो हाउ टू रिवाइव एंड हाउ टू सर्वाइव द अम्बेडकरिज्म इन दिस कंट्री। भारत में बाबा साहब के मिशन को रिवाइव और सर्वाइव कैसा बनाया जाए, इस बारे में एक संगोष्ठी जो है पूरे देश में अरेंज करके बामसेप के माध्यम से कांशीराम जी ने मूवमेंट चलाने के लिए जो रिसोर्सेस है वो इकट्ठा करने का काम किया है। और उसलिए जो बाबा साहब के मूवमेंट का बाय प्रोडक्ट है, बाबा साहब के मूवमेंट का जो बाय प्रोडक्ट है, बाबा साहब के संघर्ष से इस देश में जो पढ़ा लिखा कर्मचारी वर्ग और पढ़ा लिखा वर्ग जो तैयार हुआ है, तो उससे रिसोर्सेस कलेक्ट करने के लिए कांशीराम जी साहब ने बामसेप का निर्माण किया। उसके बाद 1982 में कांशीराम साहब ने DS कोर, दलित शोषित समाज संघर्ष समिति, डी यानी दलित, यस कोर रहने से शोषित समाज संघर्ष समिति, इसके यस 4 रहने से DS कोर ऐसा शॉर्ट फॉर्म बनाकर यह लॉन्च किया, जो एजुटेशनल फोर्स के तौर के ऊपर इसका निर्माण किया है। कर्मचारियों को अपने सिविल सर्विसेज रूल में रहने की वजह से वो संघर्ष नहीं कर सकते, इसलिए बामसेप को नॉन रजिस्टर्ड, नॉन एजुकेशनल और नॉन रिलीजियस ऐसी मूवमेंट बामसेप का स्वरूप उन्होंने रखा है। और इसलिए एजुटेशन करने के लिए, अपनी विचारधारा समाज के हर तबके तक पहुंचाने के लिए, संघर्ष करने के लिए ये DS कोर नाम का जो है वो संगठन कांशीराम साहब ने बनाया है। उसी वर्ष में 1982 में कांशीराम साहब ने जो तीसरा संगठन बनाया वो है BRC, बुद्धिस्ट रिसर्च सेंटर। ये तीसरा संगठन बनाए कि बौद्ध धम्म का विचार, बुद्धिस्ट फिलॉसफी का विचार इस देश में फैलाने के लिए, और बाबा साहब का जो तीसरा मिशन है, इस भारत को बौद्धमय करने के लिए कांशीराम साहब ने यह अपना तीसरा संगठन बनाए, और जिसका नाम है 1982 में इस संगठन की स्थापना हुई, जिसका नाम उन्होंने रखा बुद्धिस्ट रिसर्च सेंटर। और 2 साल के बाद फिर उन्होंने जो चौथा संगठन बनाया, उसका नाम बहुजन समाज पार्टी, जो बाबा साहब का तीसरा मिशन है, जिसको इस देश का दबा कुचला समाज, इस देश का मजलूम समाज, इस देश का बहुजन समाज, दलित आदिवासी समाज, इस देश का हुक्मरान समाज बनाने के लिए कांशीराम साहब ने जो है बहुजन समाज पार्टी, ये चौथा ऑर्गेनाइजेशन की स्थापना की है। तो आज के विषय में हम ये चर्चा करेंगे कि कांशीराम साहब का जो बुद्धिस्ट रिसर्च सेंटर है, उसका कार्य और उसका धोरणात्मक नीति, उसका ध्येयवाद क्या रहा है, और कांशीराम साहब ने उसको कैसे चलाया है। महाराष्ट्र के लोग आज भी इस बात से अनभिज्ञ है
कि कांशीराम साहब ने बुद्धिस्ट रिसर्च सेंटर नाम की कोई संगठना 1982 में स्थापित की और उसके जरिए बुद्ध धम्म का उन्होंने कार्य किया है। लोग आज भी ये समझते हैं कि कांशीराम साहब ने बुद्ध धर्म की कोई जाहिर तौर के ऊपर दीक्षा नहीं ली। तो सबसे पहले ये सवाल आता है कि कांशीराम साहब ने बौद्ध धर्म की दीक्षा ली, बौद्ध धम्म की दीक्षा ली या नहीं ली। तो यह हमें समझना बहुत जरूरी है। 14 अक्टूबर को जब बाबा साहब अंबेडकर ने 22 प्रतिज्ञा देकर आपने 5 लाख अनुयायियों को बौद्ध धम्म की दीक्षा दी। बाबा साहब ने जब बौद्ध धम्म की दीक्षा दी तब कोई कर्मकांड, कोई पूजा पाठ, कोई मंत्र तंत्र नहीं पढ़े, पाली के हो या संस्कृत के हो, ऐसा कोई मंत्र तंत्र बाबा साहब ने नहीं दिया। तो बाबा साहब ने जो दीक्षा विधि का दीक्षा देने का तरीका अपनाया है वो अपनाया कि बाबा साहब ने जो 22 प्रतिज्ञा दी, तो बाबासाहेबांनी या दिलेल्या 22 प्रतिज्ञेचं जे कोणी अनुपालन करील, जे कोणी त्याचं प्रसार प्रचार करील, आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुकरण करील, तो मनुष्य बौद्ध आहे असं बाबासाहेबांनी जाहीर केलं। आणि 15 ऑक्टोबरला जेव्हा बाबासाहेबांनी दुसऱ्या दिवशी धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्या अनुयायांना संदेश दिला, अनुयायांना मार्गदर्शन केलं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इथून जाणाऱ्या बौद्ध धम्माची मी ज्यांना ज्यांना दीक्षा दिलेली आहे 22 प्रतिज्ञेच्या माध्यमातून, त्या प्रत्येकाने दरेकाला दीक्षा द्यावी, हा बाबासाहेबांचा संदेश आहे। दरेकाला दीक्षा द्यावी म्हणजे बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी भिक्षूकडे जाऊन कर्मकांड करून किंवा कोणता विधी करून दीक्षित होण्याची आवश्यकता नाही। तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ज्या 22 प्रतिज्ञा आहेत आणि जे त्रिशरण पंचशील आहे त्या 22 प्रतिज्ञेमध्ये त्रिशरण पंचशीलाचा समावेश आहे। आणि जी माणसं त्रिशरण पंचशील ग्रहण करतील, त्रिशरण पंचशीलचा अनुकरण करतील, ती माणसं बौद्ध म्हणून गणल्या जातील। बाबासाहेब आंबेडकरांची ही दीक्षाविधीची पद्धती आहे। मग कांशीरामजी साहेब यांनी आपल्या आयुष्यामध्ये बौद्ध भिक्षूकडून किंवा बौद्ध उपासकाकडून त्रिशरण पंचशील ग्रहण केलं किंवा नाही? जर त्रिशरण पंचशील ग्रहण केलं असेल आणि आपल्या जीवनामध्ये 22 प्रतिज्ञांचं पालन केलं असेल तर कांशीरामजी साहेब हे बौद्ध झालेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी आहेत। जर त्यांनी त्रिशरण पंचशील भिक्षूंच्या हस्ते किंवा भिक्षूंच्या मुखातून त्रिशरण पंचशील ग्रहण केलं असेल, त्याचं अनुकरण केलं असेल, तर या दृष्टिकोनातून आपण कांशीराम साहेबांच्या जीवनाकडे जर पाहिलं, जीवनाचा जर अभ्यास केला, तर कांशीरामजी साहेबांनी 1982 मध्ये बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे। 1982 मध्ये बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी देखील 1956 पूर्वी श्रीलंकेला जाऊन 1954 मध्येच रंगूनच्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये, ब्रह्मदेशाच्या श्रीलंकेच्या बौद्ध धम्म परिषदेमध्ये आणि बुद्धाची 2500वी जयंती दिल्लीमध्ये साजरी करताना अनेक भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकरांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे तत्वतः। मग ही जर दीक्षा घेतलेली असेल तर 14 ऑक्टोबर 1956ला जी क्रांती झाली किंवा जे कार्यक्रम झाला, जो दीक्षाविधी झाली, ते काय होतं? तर ते होतं धम्मचक्र प्रवर्तन।
वैयक्तिक स्वरूपामध्ये बौद्ध विचाराचा स्वीकार करून आपल्या आचरणामध्ये बौद्ध धम्माचं अनुसरण करणं, कणाकणांनी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा, प्रज्ञेचा हा प्रकाश दाविल मार्ग तुला रे नवा. म्हणजे कणाकणांनी ज्ञान वेचून जो माणूस प्रबुद्ध होतो तो बुद्धच असतो. तर मान्यवर कांशीरामजी साहेबांनी 1982ला जेव्हा बुद्धिस्ट रिसर्च सेंटरची स्थापना केली नागपूरमध्ये, आणि या सेंटरच्या माध्यमातून भदंत आनंद कौशल्यायन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर मुक्कामी 3 दिवसाची एक चर्चासत्र सेमिनार संगोष्ठी आयोजित केली, ज्यामध्ये भारतातून नामवंत बौद्ध विचारवंत, बौद्ध भिक्षू अशी जवळपास 1000 लोकांचा सेमिनार एक बंद हॉलमध्ये चर्चासत्र आयोजित केलं 3 दिवसाचं. त्यावेळेस नांदेड मुक्कामी 1982ला महाराष्ट्रातील बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक आणि एक झुंजार वक्ते ॲडव्होकेट प्रतापचंद्र धनवे, जे नंतर बाळासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांनी नंतर काम केलं, अशा गाड्या विद्वानाला प्रतापचंद्र धनवे यांना आम्ही नांदेड येथील बामसेफ कार्यकर्त्यांनी या सेमिनारसाठी नागपूरला आम्ही त्यांना पाठवलं, आणि या परिसंवादामध्ये, या सेमिनारमध्ये आपण सहभागी होऊन बुद्धाचा विचार काय आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला तर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन काय आहे, आणि बाबासाहेबांचं मिशन जे आहे की भारत मी बौद्धमय करीन, हे मिशन यशस्वी होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याची मांडणी करण्यासाठी आम्ही नांदेड येथून ॲडव्होकेट प्रतापचंद्र धनवे यांना या परिसंवादासाठी नागपूरला पाठविलेलं होतं. आणि या परिसंवादामध्ये भारतातले तत्कालीन मान्यवर भिक्षुगण आणि बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास ज्यांना लाभला, दीक्षाभूमीचे ते ज्यावेळी कार्यवाह होते असे भदंत आनंद कौशल्यायन यांच्या उपस्थितीमध्ये, प्रमुख उपस्थितीमध्ये 3 दिवस कांशीरामजी साहेब त्या परिसंवादाला, चर्चासत्राला स्वतः उपस्थित होते. त्यांनी स्वतः ते BRCच्या माध्यमातून आयोजित केलेलं होतं, आणि त्यामध्ये त्यांनी त्रिशरण पंचशील भदंत आनंद कौशल्यायन यांच्या हस्ते ग्रहण केलं, 22 प्रतिज्ञाचं पठण केलं, आणि खऱ्या अर्थानं 1922मध्ये कांशीरामजी साहेबांनी तत्वता वैयक्तिक स्वरूपामध्ये बौद्ध धम्माचा स्वीकार केला. आणि त्यानंतर बौद्ध धम्माला या देशामध्ये, या देशातल्या समस्त बहुजन समाजापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवता येईल, आणि या देशामध्ये धम्मचक्र प्रवर्तन पुन्हा गतिमान कसं करता येईल, या दृष्टिकोनातून कांशीरामजी साहेबांनी आपली आखणी, आपली मांडणी आणि आपली नीती आणि साफ नियत अशी लोकांच्या समोर ठेवली. मग 82 नंतर कांशीरामजी साहेबांनी बौद्ध धम्माच्या बद्दल काय केलं, त्यांचं काय कार्य राहिलं. अनेक लोकांनी आम्हाला 2006 पर्यंतही, एक मित्र आहेत माझे नांदेड आणि मराठवाड्यातले, एक इंजिनियर मित्र आहेत, त्या मित्रांनी मला, मी परभणीला असताना फोन करून विचारलं 2005 मध्ये की हटकर साहेब, कांशीरामजी बौद्ध धम्म केव्हा स्वीकारणार आहे, का ते असेच मरणार आहे, असे त्यांचे शब्द होते. मी म्हटलं की कांशीरामजी साहेबांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं दरेकाला दरेकानी दीक्षा द्या हा संदेश दिला,
आणि 5 लाख लोकांना बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि 5 लाख लोकांना दीक्षा दिल्यानंतर ते 5 लाख लोक आपल्या गावी जाऊन 1961 जेव्हा जनगणना आम्ही पाहिली, 1951च्या जनगणनेमध्ये मुंबई प्रांतामध्ये फक्त 2500 बौद्धांची लोकसंख्या होती मुंबई इलाक्यामध्ये, म्हणजे त्यावेळेसच्या महाराष्ट्रामध्ये. 1961 मध्ये मुंबई इलाक्यामध्ये 2500 लोकांची बौद्धांची लोकसंख्या वाढवून ती 23 लाख झाली. ती 23 लाख झाली. म्हणजे 2500 ची लोकसंख्या ही 23 लाख झाली. मग या 23 लाख लोकांना कुणा दीक्षा दिली? तर या 23 लाख लोकांना दरेकाला दीक्षा दिली. आणि बौद्ध धम्म स्वीकारण्याचं जी दीक्षाविधीचं स्वरूप आहे ते त्रिशरण पंचशील ग्रहण करणे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करणे. 22 प्रतिज्ञेचं पठण करणे नव्हे, तर त्या 22 प्रतिज्ञेचं आचरण करणे. आचरण करणे. आता काल परवाच एक बातमी आली की स्नेहल देशपांडे यांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धम्म स्वीकारून ती संबोधी देशपांडे झाली. स्नेहल देशपांडेंनी बौद्ध धम्म स्वीकारून हिंदू धर्म नाग नदीमध्ये सोडला. स्नेहल देशपांडे दीक्षाभूमीवर बौद्ध धम्म स्वीकारून नाग नदीमध्ये हिंदू धर्म सोडून आली आणि जयभीमनगरची पारूआजी बड्या पाडाला जाऊन नातवाचा नवस खेळून आली. पहा, म्हणजे भीम गेल्या पाठी आम्ही काय काय केलं, काय काय लावलंय पणाला, काय काय लावलंय पणाला, विचार तू आपल्या मनाला. जयभीमनगरची पारूआजी बड्या पाडाला जाऊन नातवाचा नवस खेळून यायली आणि स्नेहल देशपांडे बौद्ध धम्म स्वीकारून संबोधी देशपांडे व्हायले. म्हणजे काय, या दृष्टिकोनातून कांशीरामजी साहेबांनी फार गहन चिंतन केलं. गहन चिंतन केलं की आम्ही बौद्ध झाल्याच्या नंतर आमच्या हिंदू धर्माचे विषमतेचे जे संस्कार आहेत ते नष्ट झाले पाहिजे आणि समतेचा विचार आमच्या मन मस्तिष्कामध्ये रुजला पाहिजे. हा बाबासाहेबांचा विचार आहे बौद्ध धम्म स्वीकारण्यामागे. आणि मी समस्त या देशाला बौद्ध धम्म करील, बौद्धमय करील असं जेव्हा बाबासाहेब म्हणतात, तेव्हा केवळ धर्मांतराचे सोहळे आणि तात्विक दृष्ट्या लोकांना दीक्षित करणं हे बाबासाहेबांचं अपेक्षित नाही, तर या देशाची समाज रचना ही समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या बुद्धाच्या चतुसूत्रीवर, पंचसूत्रीवर, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आणि मैत्री या पंचसूत्रीवर किंवा या पंचशिलावर या देशाची समाज रचना निर्माण करणं, लोक कल्याणकारी राज्य व्यवस्था निर्माण करणं म्हणजे भारताला बौद्धमय करणं, म्हणजे भारताला बौद्धमय करणं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या स्वरूपामध्ये नागपूरला दीक्षाविधीचा कार्यक्रम घेतला तो धम्मचक्र प्रवर्तन आहे. धम्मचक्र प्रवर्तन गतिमान करणं, धम्मचक्र गतिमान करणं. आमच्या अजूनही आमच्या मनामध्ये, मस्तिष्कामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम आहेत. आम्ही धम्मचक्र म्हणायचं का धम्मचक्र अनुप्रवर्तन म्हणायचं? धम्मचक्र अनुप्रवर्तन. आता प्रवर्तन म्हणजे फिरणे, रोटेशन. धम्मचक्र म्हणजे प्रवर्तन होणे, म्हणजे रोटेशन होणे. आणि रोटेशन ही गोष्ट काळासोबत, काळ जसा फिरत असतो, काळ थांबत नाही, एक सेकंदही काळ थांबत नाही.
कालचक्र हे धम्मचक्रासारखं गतिमान असते, जे अशोक चक्र आहे. सम्राट अशोकाचं जे राजचिन्ह आहे, अशोक चक्र जे आला, आम्ही आता आमचं राज्यचिन्ह म्हणून, आमचं एम्ब्लेम म्हणून भारतानं ते स्वीकारलेलं आहे आपल्या तिरंगा ध्वजावर, अशोक चक्र. तेव्हा हे जे चक्र आहे ते गतिमान असते. आणि सम्राट अशोकाच्या नंतर कनिष्काच्या नंतर हर्षवर्धनांच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जर धम्मचक्राला कुणी गती दिलं असेल आणि धम्मचक्र प्रवर्तन केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकरांना भदंत चंद्रमणी ज्यांनी दीक्षा दिली नागपूरला, त्यांनीच म्हटलं की बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर हे आजच्या काळातले बुद्ध आहेत. हा चंद्रमणीचा संदर्भ आहे. दलाई लामानी त्यांना बोधिसत्व म्हटलं आणि मग आम्ही देखील बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणू लागलो. पण भदंत चंद्रमणीनं म्हटले की आंबेडकर या युगातले बुद्ध आहेत. आपण सांगण्याचा जो तात्पर्य आहे की आम्ही जे आहोत अनेक संभ्रमित अवस्थेमध्ये आहोत, अजूनही आमच्या संकल्पना स्पष्ट नाही. तर कांशीरामजीला जे 2006 मध्ये करायचं होतं ते बाबासाहेबांनी जे धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि ते धम्मचक्र ज्या ठिकाणी थांबलं, भारत मी बौद्धमय करीन हे संकल्प. पण बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण धम्मदीक्षेनंतर, धम्मचक्र प्रवर्तनानंतर 14 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये बाबासाहेबांना जे धम्मचक्र प्रवर्तन गतिमान करण्याचं जे काही त्यांनी संकल्प केले होते की 16 डिसेंबरला मुंबई या ठिकाणी मोठा धर्मांतराचा दुसरा सोहळा बाबासाहेबांनी आयोजित केलेला होता. पण महापरिनिर्वाण 5 डिसेंबरच्या मध्यरात्री झाल्यामुळं हा कार्यक्रम होऊ शकला नाही. मग हे जे बाबासाहेबाचं धम्मचक्र प्रवर्तनाचं जे कार्य किंवा जो रथ किंवा जे चक्र ज्या ठिकाणी थांबलं, त्यानंतरही धर्मांतराचे मोठे सोहळे झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबरला नागपूरला 5 लाख लोकांना दीक्षा दिल्यानंतर, 15 ऑक्टोबरला मार्गदर्शन केल्यानंतर की धम्माचं पालन कसं करायचं, आम्ही हे धम्मचक्र प्रवर्तन कसं गतिमान ठेवायचं याचं मार्गदर्शन केल्यानंतर 16 ऑक्टोबरला चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा 2 लाख लोकांना दीक्षाविधी दिलेली आहे. 2 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं आणि 7 डिसेंबरला जेव्हा त्यांचे अंतिम संस्कार त्यांच्या पार्थिवाला दहन करण्यात आलं, तेव्हा त्या भडकत्या चित्तेला साक्ष ठेवून भदंत आनंद कौसल्यायन यांनी उपस्थित असलेल्या लाखो जणांना जवळपास इतिहासातील आकडेवारीनुसार बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्ययात्रेला जवळपास 2 ते 3 लाख लोक उपस्थित होते. आणि दादासाहेब गायकवाडांनी प्रास्ताविक केलं आणि सांगितलं की बाबासाहेबांचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे, जो संकल्प आहे, जो ध्येय आहे की या देशाला मी भारतमय करेन, या देशाला मी बुद्धमय करेन, तेव्हा या संकल्पाला आपलं प्रमाण मानून, आपल्या ध्येयाशी उराशी कवटाळून, आपल्या काळजावर कोरून आज किती लोक धम्म स्वीकारण्यासाठी तयार आहात, त्यांनी हात वर करावे. आणि लाखो हात वर झाले आणि बाबासाहेबांच्या जळत्या धगधगत्या चित्तेला साक्ष ठेवून, त्या अंगाराला, त्या ज्वालेला साक्ष ठेवून भदंत आनंद कौसल्यायन यांनी 2 लाख लोकांना तिथे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यानुमोदनाच्या
निमित्तानं दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर जेव्हा 8 दिवसानंतर कार्यक्रम झाला तेव्हा देखील लाखो लोकांनी दीक्षा स्वीकारली आणि अशा प्रकारे लाखो लोक बुद्ध धम्माकडे वळू लागले. दादांनी जसं म्हटलं, बुद्धाकडे जगही वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. काल कवडी मोल जिने वामनचे होते, काल कवडी मोल जिने वामनचे होते, आज जुळती जगताशी नाते. आणि बुद्धाकडे जगही वळे भीमा तुझ्या जन्मामुळे. आणि म्हणून कांशीरामजी साहेबांनी बाबासाहेबांचं हे मिशन कामयाब करण्यासाठी आपल्या चळवळीची दिशा ही या ध्येयाकडे वळवली. मग कशी वळवली की कांशीराम साहेबांनी आपल्या चळवळीचे टप्पे आणि काही सूत्र ठेवले की 1982ला धम्मचक्र प्रवर्तनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी बुद्धिस्ट रिसर्च सेंटर स्थापन केलं आणि हे दाखवून दिलं की आमच्या चळवळीचं अंतिम साध्य हा भारत बौद्धमय करणे हा आहे. हा भारत बौद्धमय करणे हा आहे. साहेबांनी अत्यंत स्पष्ट असं आपले विचार मांडले. कांशीरामजी म्हणतात की पॉलिटिकल चेंज इज ए शॉर्ट टर्म सोल्युशन. राजकीय बदल हे कमी कालावधीचं सोल्युशन आहे. कमी कालावधीमध्ये प्राप्त होणारं ते ध्येय आहे पॉलिटिकल चेंज. त्यानंतर साहेबांनी दुसरा मुद्दा ठेवला की इकॉनॉमिकल चेंज इज ए लॉंग टर्म सोल्युशन, लॉंग टर्म एम. पॉलिटिकल चेंज या देशामध्ये सत्ता बदल होणं आणि बहुजन समाजाच्या हाती सत्ता येणं हे आमचं जवळचं साध्य आहे किंवा जवळचं आमचं एम आहे. त्यानंतर इकॉनॉमिकल चेंज, आर्थिक बदल आणि आर्थिक ट्रान्सफॉर्मेशन हे आमचं दूरचं लॉंग टर्म आमचं ध्येय आहे की पॉलिटिकल चेंज केल्यानंतर आम्ही इकॉनॉमिकल चेंज करू. त्यानंतर कांशीरामजी म्हणतात की सोशल अँड कल्चरल चेंज इज द ड्युरेबल चेंज. सोशल चेंज कांशीरामजी म्हणतात ड्युरेबल चेंज आहे आणि कल्चरल चेंज इज द परमनंट चेंज अँड फॉर युअर चेंज. की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन जर आम्हाला कामयाब करायचं असेल तर आम्हाला या पद्धतीनं, या पायऱ्यांनी, या स्तरावर अशा पद्धतीची वाटचाल करावी लागेल की सर्वप्रथम पॉलिटिकल चेंज. राज्यकर्ती जमात व्हा. राज्यकर्ती जमात कशासाठी व्हायचं? बाबासाहेब म्हणले की राज्यकर्ती जमात व्हा. पण कशासाठी, का? कांशीरामजी ही प्रश्न करतात कि हमें हुक्मरान बनना है. क्यों, किस लिए? आज तक हमारे हाथ में सत्ता नहीं थी, इसलिए हमें हुक्मरान बनना है. आजपर्यंत हा समाज वंचित, शोषित, पायदळीत तुडवलेला होता म्हणून आम्हाला राजकीय जमात बनायचं आहे काय? हो आहे, ते तर आहेच. पण दुसरा जो हेतू आहे की बाबासाहेब म्हणतात की जोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य, राजकीय लोकशाही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत रूपांतरित होत नाही तोपर्यंत त्या देशामध्ये लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. हा महत्त्वाचा हेतू, हे ध्येय बाबासाहेबांनी आमच्या मनोभूमीवर पेरलेला आहे. आम्हाला का शासनकर्ती जमात बनायचं आहे? तर आम्हाला यासाठी शासनकर्ती जमात बनायचं आहे की या देशातल्या पॉलिटिकल डेमोक्रेसीला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये रूपांतरित करायचं आहे. हे आजपर्यंत झालेलं नाही. आजपर्यंतच्या कोणत्याही सत्ताधारी वर्गांनी हे केलेलं नाही. का केलेलं नाही? तर त्याला असं करण्याची गरज नाही.
जो सत्ताधारी, जो हुक्मरान समाज है, जो हुक्मरान वर्ग है, उसको इसकी जरूरत नहीं है कि इस लोकतंत्र को हम सामाजिक और आर्थिक लोकतंत्र में तब्दील करें, ट्रांसफॉर्म द पॉलिटिकल डेमोक्रेसी इनटू सोशियो इकॉनॉमिक डेमोक्रेसी. त्याची गरज नाही त्यांना, कारण तो वर्ग या व्यवस्थेचा लाभान्वित वर्ग आहे. तो वर्ग हजारो वर्षापासून पिळलेला डाऊन ट्रोडन क्लास नाही, तो दलित पददलित तुडवलेला वंचित वर्ग नाही. आणि म्हणून त्या वर्गाला या डेमोक्रेसीला सोशिओ इकॉनॉमिक डेमोक्रेसीमध्ये रूपांतरित करण्याची गरज नाही. आणि म्हणून आम्हाला हुक्मरान बनायचं आहे, म्हणून आम्हाला हुक्मरान बनायचं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आमच्या घरांना भिंती नव्हत्या, जेव्हा आम्ही झोपड़ीमध्ये, आणि आजही झुकी झोपड़ियों में हम रहते हैं, लेकिन हमारे दिलों और दिमाग पर बाबा साहब ने ये संदेश छोड़ के गए हैं कि जाओ और आपने घर के दीवारों पे लिख दो कि तुम्हें इस देश की हुक्मरान जमात बनना है. हे मिशन आहे. आणि म्हणून कांशीरामजी साहेबांच्या जीवनाचा मोठा भाग हा बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय तत्वज्ञान या देशातल्या दलित शोषित समाजामध्ये पेरण्यासाठी, दलित शोषित समाजाला समजून सांगण्यासाठी त्यांचा जीवनाचा खूप मोठा भाग या बाबीवर खर्च झालेला आहे. मग अजून कांशीरामजी साहेबांची जी धारणा आहे की आम्ही, बाबासाहेबांनी आम्हाला हुक्मरान बना म्हणले, राज्यकर्ती जमात बना म्हणले, अजून काय कारण असू शकेल, याबद्दलही कांशीराम साहेबांनी जे चिंतन केलं त्यामध्ये त्यांनी एक सिद्धांत मांडला आमच्यासमोर. त्यांनी एक सिद्धांत मांडला. अनेक भाषणामध्ये त्यांनी बोलले. प्रकर्षानं 2002 मध्ये 2000 नंतरचे जे काही त्यांचे भाषणं आहेत, नागपूरचे असो, भोपाळचे असो, लखनौचे असो, दिल्लीचे असो किंवा हैदराबादचे असो, अनेक भाषणामध्ये कांशीरामजी साहेबांनी ही गोष्ट, बाबा साहब के धम्म दीक्षा विधि की 50वीं सालगिरह मनाएंगे, गोल्डन जुबली मनाएंगे, तो इस देश के उत्तर भारत में हिंदी बेल्ट और काबू बेल्ट जिसको हम कहेंगे, आर्यव्रत में हिंदी बेल्ट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगढ़, झारखंड, तो ये जो उत्तरी भारत का जो पट्टा है, इस पट्टे में आर्यव्रत में हम 4 करोड़ लोगों को बौद्ध धर्म की दीक्षा देंगे. 4 करोड़ लोग बौद्ध धर्म की दीक्षा लेंगे जब हम बाबा साहब आंबेडकर के दीक्षा विधि का, धम्म क्रांति का, धम्म चक्र परिवर्तन का 50वीं सालगिरह गोल्डन जुबली हम मनाएंगे. कांशीरामजी साहेबांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे अनेक भाषणामध्ये. आणि मी याचा साक्षीदार आहे. नागपूरच्या सभेमध्ये 2002 रोजी नागपूरच्या सभेमध्ये धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त 2002 ची जी नागपूरला सभा झाली, त्या सभेमध्ये कांशीरामजी साहेबांनी हे जाहीर घोषणा केलेली आहे. ही जाहीर घोषणा केलेली आहे. तेव्हा साहेबांचा जो काही सिद्धांत आहे किंवा त्यांनी जी काही मांडणी केलेली आहे, त्यामध्ये त्यांची एक सिद्धांत असा त्यांनी मांडलेला आहे कि बाबा साहब आंबेडकर ने 1956 में बौद्ध धम्म की दीक्षा ली और आपने अनुयायियों को बौद्ध धम्म की दीक्षा दी, धम्म प्रवर्तित किए. जो हिंदू धर्म में थे तो उनको बौद्ध विचारधारा में प्रवर्तित किए, धम्म चक्र प्रवर्तन किया. लेकिन बाबा साहब के महापरिनिर्वाण के बाद
जो बाबा साहब का मिशन है भारत को बौद्धमय करने का, उस दिशा से उतने प्रयास नहीं हुए जितने होना चाहिए था। 2002 तक 1 करोड़ लोग भी बौद्ध नहीं बन पाए। जो लोग बौद्ध बने हैं बड़े पैमाने पे, वो महाराष्ट्र के अंदर और एक ही जाति समूहों के अंदर ये बने हैं। 2001 की जनगणना का जब संख्या उनके सामने थी, जनगणना की बौद्धों की, तो वो कहते हैं कांशीराम जी कि हम 0.7% हमारी तादाद है, बौद्धों की तादाद 0.7% है, 1% भी नहीं है। 1 कोटी ही आमची लोकसंख्या अजून बौद्धांची झालेली नाही। तो हम बाबा साहब के धम्मचक्र प्रवर्तन की जब 50वीं सालगिरह मनाएंगे 2006 में, तो हम उत्तरी भारत में, कांशीराम कहते हैं कि मेरे कहने से और मैंने जो मूवमेंट चलाई है उस मूवमेंट की वजह से 4 करोड़ चमार और आदिवासी और तत्सम दलित शोषित समाज के लोग ये बौद्ध धम्म अपनाएंगे। तो ये जो मिशन है कांशीराम साहब ने हमारे सामने रखा है। और कुछ अनअवॉइडेबल सर्कमस्टेंसेस से ये जीवन का जो गति है, जीवन की जो समस्याएं है, तो उस समस्याओं की वजह से, दुर्गति की वजह से, अपघात की वजह से कांशीराम साहब का 2003 में ब्रेन स्ट्रोक हुआ और 3 साल वो 3 साल तक वो ऐसे हालत में रहे कि वो चल फिर नहीं सके, बात भी कर नहीं सके, जो कोमा में थे। तो ऐसी हालत में वो अपने मिशन को कामयाब नहीं कर सके, धम्म चक्र प्रवर्तन नहीं हुआ। यानी 4 करोड़ लोगों को बुद्ध धम्म में दीक्षित करने का उनका जो हौसला था, उनका जो सपना था, वो पूरा नहीं हुआ। इसलिए वो जो है, जो कारण मीमांसा है, तो ये मेडिको फिजिकल रीजंस है। लेकिन उनकी जो विचारधारा है, तो ये विचारधारा ये है, मैं जो उनका सिद्धांत कहने का जो बोला था कि वो कहते हैं कि अगर हम पॉलिटिकली ताकतवर बन जाएंगे, पॉलिटिकली हम हुक्मरान बन जाएंगे, तो हुक्मरानों का जो विचार सरणी है वो आम जनता एक्सेप्ट करती है। जो हुक्मरानों की जो विचारधारा है वो आम लोग एडॉप्ट करते हैं, वो अनुसरण करते हैं। हमने जो बुद्ध की विचारधारा अनुसरण की, ये हम बाबा साहब के विचारों की वजह से, हमारे बाबा साहब जो हमारे नायक है, उनके कहने की वजह से हमने बौद्ध धम्म की विचारधारा को अनुसरण किया है। लेकिन कांशीराम जी कहते हैं कि बुद्ध की विचारधारा जब जब हुक्मरान लोगों ने एडॉप्ट किए, अनुसरण किए, तो बड़े पैमाने के ऊपर धम्म चक्र प्रवर्तन हुआ है। जैसे राजा अशोक ने जब धम्म को स्वीकार किया और धम्म को अपना राजधर्म बनाया, तब बड़े पैमाने पे इस देश में और देश के बाहर भी धम्म चक्र प्रवर्तन गतिमान हुआ है। धम्म चक्र प्रवर्तन गतिमान हुआ। उसके बाद जब कनिष्क ने मिनिंडर ने और राजा हर्षवर्धन ने बौद्ध धम्म अपनाया, तो बड़े पैमाने के ऊपर ये बौद्ध धम्म चक्र गतिमान हुआ है। तो इसी सिद्धांत से अगर हम, बाबा साहब ने जो हमें मिशन दिया है कि हुक्मरान बनो, तो हम अगर हुक्मरान बनेंगे, अगर हम इस देश के 2-3 सूबे की सत्ता अगर हमारे अंबेडकर राइट विचारों की होगी, तो हमारे बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन को बड़ी गति प्राप्त होगी। तो ये कांशीराम साहब की एक सोच, एक विचार उन्होंने रखा है। और इसलिए उन्होंने कहा कि मेरे सपनों का भारत ये सम्राट अशोक का भारत होगा। कांशीराम का जो मिशन है, कांशीराम का जो ध्येय है,
वो इस देश को सम्राट अशोक के जमाने का और सम्राट अशोक के विचारों का जो लोक कल्याणकारी राज्य व्यवस्था, ये ध्येय कांशीराम जी ने अपने सामने रखा है कि हम जब हुक्मरान होंगे तो हम इस पॉलिटिकल डेमोक्रेसी को सोशल और इकोनॉमिकल डेमोक्रेसी में परिवर्तित करेंगे और लोक कल्याणकारी शासन व्यवस्था हम जो संविधान में लिखा है बाबा साहब ने, डायरेक्टिव प्रिंसिपल्स में लिखा है बाबा साहब ने, 36वां जो कलम है कि सोशल लोक कल्याणकारी समाज व्यवस्था, तो लोक कल्याणकारी समाज व्यवस्था और राजनीति की नींव रखने की सोच कांशीराम साहब ने बाबा साहब अम्बेडकर के संविधान के मुताबिक इस देश की पुनर्स्थापित करना, यह कांशीराम साहब का ध्येय रहा है। और इसी ध्येय से कांशीराम साहब ने अपने जीवन में अपने कार्य को आगे बढ़ाया है। और आपको तो मालूम है कि समय की वजह से और कुछ फिजिकल और मेडिकल कारणों की वजह से कांशीराम जी साहब को 2006 में 4 करोड़ लोगों को साथ धम्म चक्र प्रवर्तन करने का अवसर प्राप्त नहीं हुआ, लेकिन उन्होंने अपने वसीयत में, अपने जो उनका विल है, अपने विल डीड में उन्होंने कहा कि मेरे मृत्यु के बाद मेरे अंतिम संस्कार ये बौद्ध रीति रिवाज से होंगे। मेरे अंतिम संस्कार बौद्ध पद्धति से, मेरे अंतिम संस्कार मेरे जो मानस कन्या है या मेरे जो वारस है वो करेंगे। और अपने वसीयत में ही उन्होंने लिखा कि मेरे चिता को, मेरे पार्थिव को अग्नि मायावती देगी, मेरे कोई रिश्तेदार नहीं, तो मायावती मेरे चिता को, मेरे पार्थिव को अग्नि देगी और मेरे अंतिम संस्कार बौद्ध संस्कार विधि के मुताबिक होंगे। तो ये कांशीराम साहब ने अपना बुद्ध होने का प्रमाण और बुद्ध जीवन पद्धति से अपने जिंदगी को, अपने जीवन को, अपने मिशन को ढालने का जो काम है वो कांशीराम साहब ने किए हैं। तो मैं अंत में कहूँगा की आंबेडकरी चळवळीचे कॉलम आणि भीम साहेब, आंबेडकरी चळवळीचे तुम्हीच कॉलम आणि भीम होतात साहेब, तुम्हीच आंबेडकरी चळवळीचे कॉलम आणि भीम। तुमच्या समर्पित जीवनाला आमचा कोटी कोटी जय भीम। तेव्हा कांशीरामजी साहेबांच्या स्मृती दिनाला, त्यांच्या स्मृतीला, त्यांच्या विचाराला कोटी कोटी नमन करून, जय भीम करून मी या ठिकाणी कांशीरामजी साहेबांचे बौद्ध धम्मविषयक विचार या ठिकाणी आपल्यासमोर माझे चिंतन, माझं प्रकट चिंतन, माझे विचार मी आपल्याशी शेअर केलेले आहेत। आपण हे जे कांशीरामजींचं उद्दिष्ट आहे, हे जे कांशीरामजीचं मिशन आहे, जे 9 ऑक्टोबर 2006 रोजी जिथे थांबलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन जिथं थांबलेलं आहे, ते मिशन कांशीरामजीच्या रूपानं 9 ऑक्टोबर 2006 पर्यंत गतिमान होऊन जिथं थांबलेलं आहे, तिथून आपण येणाऱ्या काळामध्ये धम्मचक्र प्रवर्तनाचा 75वा आपण वर्धापन दिन जेव्हा साजरा करू, तेव्हा या देशामध्ये किमान 5 कोटी बौद्ध हे बौद्ध धम्माच्या विचारानं, आचारानं या देशामध्ये वागले पाहिजेत किंवा बौद्ध झाले पाहिजेत, असा एक सम्यक संकल्प आपण करणं हीच धम्मचक्र प्रवर्तनाची एक मोठी नांदी राहू शकते किंवा हीच आजच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा चांगला संकल्प असू शकतो। आणि म्हणून यावर्षी जनगणना देखील आहे, यावर्षी जनगणना देखील होणारी आहे। आम्ही 86 लाखाच्या पुढं भारतामध्ये बौद्धांची लोकसंख्या अजून ओलांडलेली नाही, म्हणून येणाऱ्या जनगणनेचा जो काही 8वा कॉलम असतो धर्माचा,
किंवा जो काही धर्माचा कॉलम असेल त्या कॉलममध्ये आम्ही बौद्ध म्हणून आमची नोंद केली पाहिजे, बौद्ध म्हणून आमची नोंद केली पाहिजे. आणि जवळपास या देशातल्या सर्वच दलित शोषित बहुजन समाजांनी व्ही.पी. सिंग सरकारनं जे 1990मध्ये 4 जून 1990ला जी काही शेड्यूल कास्ट ऑर्डर अमेंडमेंट केलेली आहे त्यानुसार आपण या देशातले सर्वच दलित शोषित आदिवासी बहुजन हे धर्माच्या कॉलममध्ये आपण आपला धर्म बौद्ध म्हणून नोंदवू शकतो. म्हणून मी आपल्या सर्वांना जाहीर आव्हान करीत आहे की धर्माच्या कॉलममध्ये सर्व दलित शोषित बहुजनांनी हे बौद्ध म्हणून आपली नोंद करावी आणि तीच मोठी श्रद्धांजली, तीच मोठा स्मृती दिन कांशीरामजी साहेबांचा ठरेल अशी मी या ठिकाणी माझी भावना व्यक्त करून या संगोष्ठीमध्ये ज्या ज्या बांधवांनी सहभाग नोंदवला, ज्यांनी माझं चिंतन माझं भाषण ऐकलं, त्या भाषणामध्ये सहभागी झाले त्या सर्वांचे ऋण व्यक्त करून विशेषतः माझे मित्र राहुल खांडेकर यांनी मला कांशीरामजी साहेबांच्या या पैलूविषयी या एका चळवळीच्या दुर्लक्षित भागाविषयी आपल्याशी बोलण्याची संधी निर्माण करून दिली. त्याबद्दल बहुजन संघटक या दृकश्राव्य वाहिनीचे आणि आमचे मित्र राहुल खांडेकर यांचे मी ऋण व्यक्त करून आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझं या ठिकाणचं संभाषण संपवितो. जय भीम, जय